गुड मॉर्निंग. 14 मार्च 2025 आजचा ट्रिपचा 7वा दिवस. तर रात्री आपण हॉटेल ताज काठमांडू या ठिकाणी मुक्कामी केला होता. सकाळी ब्रेकफास्ट करून आता काठमांडूमधीलच स्कायवॉक टावर हे पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण पाहू आता स्कायवॉक टावर. हा आहे स्कायवॉक टावर. इथं वरती आपण जाणार आहोत आता. तर तिकीट काउंटरला चाललेले योगेशने इन्क्वायरी केलेली. योगेश किती तिकीट आहे एकच सांग. आता मी स्कायवॉक मध्ये आलेलो आहे. ते स्कायवॉक टावर सिटी टावरला. आता त्याचं तिकीट इंडियन मनी मध्ये 7,500 रुपये आहे. अरे एकच टोटल 7,500 म्हणजे पर हेड एकाच 750 रुपये. जर आपण स्कायवॉकला सकाळी 8 ते 11च्या मध्ये जर आला तर आपल्याला या ठिकाणी तिकीट्समध्ये 25% डिस्काउंट आहे. हे 25% डिस्काउंट पकडून आपल्याला 750 पर हेड तिकीट पडलेले. लहान मुलं असेल तर त्यांना 50% डिस्काउंट आहे या तिकीट्समध्ये. तर कधी काठमांडूला जर आलात तर मी तर सांगेल की मॉर्निंगला तुम्ही स्कायवॉक टावरला या, जेणेकरून आपल्याला डिस्काउंटचा बेनिफिट घेता येईल. आपण आलो आहोत काठमांडूमधील एकदम हटके आणि थरारक ठिकाणी स्कायवॉक टावर काठमांडू. नेपाळमधील हा पहिलाच असा ग्लासवर चालता येणारा स्कायवॉक आहे. जवळपास 256 फूट उंच या टावरवरून संपूर्ण काठमांडू शहराचं 360 अंशात विहंगम दृश्य दिसतं. या टावरवर वरती एक ट्रान्सपरंट काचेचा पूल आहे. म्हणजे खाली काहीच नाही, फक्त केवळ तुमची डेअरिंग. बोल दो ना, आपको जो भी मालूम है वो शर्माओ मत. हाँ अरे इधर तो देखो. हाँ ठीक है. नहीं कम से कम इधर तो देखो ना, कैमरा में तो देखो. नमस्कार. नमस्ते नमस्ते नमस्ते. गुड मॉर्निंग. ये बंदे बहुत शर्मा रहे. नाम क्या है आपका? कमल गुरु. थँक यू कमल. नमस्ते. इथून आपल्याला वर जायचंय. वरती गेल्यानंतर आपल्याला कमल गुरु हे माहिती सांगणार आहे. जर ते लाजले नाही तर आपल्याला माहिती सांगतील, नाही तर मग आपण आहेच रेडी. काय योगेश? हाँ पूर्ण. मैडम शूज क्यों पहनना पड़ रहा है? थोड़ा बोल दीजिए ना क्या है. बोल दीजिए. हाँ लेकिन क्यों लगाना पड़ रहा है? ठीक है ठीक है. यांचं म्हणणं आहे आपल्या शूजमुळे ग्लास ही क्रॅक होईल म्हणून त्यांनी शूजवरून घालायला कापडी शूज दिलेले आहेत. एंटर करत आहोत स्कायवॉक टावर काठमांडू. आपण पाहू शकतो इथं हा आहे स्कायवॉक टावर. आता आपण स्कायवॉक टावरवरून चाललेलो. तर हा स्कायवॉक टावर जमिनीपासून 256 फूट उंचीवर आहे. चालताना थोडी भीती वाटते. पाहू शकतो तुम्ही खाली स्कायवॉक टावर काठमांडू. थोडा टाइम भीती वाटते, परंतु नंतर चालल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स येतो. स्टार्टला ज्यावेळेस चालत होतो त्यावेळेस थोडी भीती वाटत होती, परंतु आता काय वाटत नाही, जाणवत नाही असं काय वेगळं फील. आपण आहे आता स्कायवॉक टावर काठमांडू. हा स्कायवॉक टावर जमिनीपासून 256 फुटावर आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेस चालतो आपण त्यावेळेस असं वाटतं, थोडी भीती वाटल्यासारखी जाणवते ज्यावेळेस स्टार्टला एकदम ग्लासवर जातो त्यावेळेस. नंतर थोडं चालून झाल्यानंतर कॉन्फिडन्स येतो, काय वाटत नाही. आता चालायला लागलेला थोडं कॉन्फिडन्स आला सचिन मध्ये सुद्धा. रवी अजून काय चालत नाही, तर रवीला मी चालायला शिकवणार आहे. पकड रे मोबाईल, जरा मोबाईल पकड, जरा शूटिंग कर. या खाली कार चाललेले आहेत, रस्ता आहे, इकडे बिल्डिंग्स आहेत. तर ह्या ठिकाणापासून पूर्ण काठमांडू सिटी दिसते. आपण पाहू शकतो इथं काठमांडू सिटी. ह्या ठिकाणी फोटो सेशन चाललेले. काठमांडू सिटी. बिंदास चल, बिंदास भिऊ नको, बिंदास चल. स्टार्टला थोडं वाटेल भीती वाटल्यासारखं. चल आपण पाहतो एक विक्रमचं स्कायवॉक. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही चालता त्यावेळेस थोडी भीती वाटते. तुम्ही तिकडे पाहू शकता तो पोरगा पार, हा पोरगा एवढा भिलेला आहे
की तो कडल धरून चाललेला आहे. पहा आता सुरुवातीला भीती वाटेल, नंतर काय नाही, बिंदास चल. एवढी भीती वाटली सांभाला की तो बाजूला धरून चाललेला आहे. हा रवी तर एंट्री सुद्धा करीना त्याच्यावर. रवी एवढा बेलेला आहे की तो पाय सुद्धा ठेवेना. ये रवी चल 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 बिंदास ये. माझ्या हातात सचिनची पण ती स्थिती आहे, चालायला भेटतोय तो. हा हो हाताला धरून चाला त्याला. तुला पण भीती वाटते का? हे पण भीतात. आता मी याला थोडं चाला शिकतो. तर चला यांना भीती वाटते, यांना मी चालवते. पाहू शकतो मी भीती वाटते. अरे काचवर मला भीती वाटते. काचवर काय नाही खाली काय स्टार्टला तुम्ही एंट्री करता वेळेस भीती वाटते. खाली खाली पाहा तुम्ही, खाली बिंदास पहा, बिंदास पहा. काही नाही प्रॉब्लेम. अरे हा या चालते पुढून. आता मला काही जाणत नाही, मी बिंदास चाललेले. हा ह्याचा सुद्धा कॉन्फिडन्स आला, या दोघांमध्ये सुद्धा आलाय कॉन्फिडन्स. आता सुरुवातीला फक्त भीती वाटते. अजून रवी भेटतोय, अजून रवीचे पाय लटपट करतायत. आता फोटोशूट करतो या ठिकाणी. घरी व्हिडिओ कॉल करून दाखवतात ही मंडळी. रवी तू नाही व्हिडिओ कॉल केला घरी? डायरेक्ट आणायचे वाटतं नेपाळा त्यांना. असं पण फोटोशूट चाललेलं आहे. अरे बोलो ना, तुम सब लोग क्यों शर्मा रहे हो? सब लोग शर्मा रहे यहाँ पे. भैया थोड़ा बोल दो यहाँ के बारे में. हाँ क्या क्या लोग कहाँ से आते, क्या है, ये कब बना है, कुछ है क्या मालूम? ये तो हमको मालूम नहीं, हम भी नए सोए. हाँ लेकिन अभी तुम्हारा एक्सपीरियंस क्या है वो बोल दो इधर. मेरा एक्सपीरियंस अच्छा है, आना इधर घूमने के लिए बहुत अच्छा है. लोग कहाँ से आते? लोग इंडिया ज्यादातर कहाँ से आते? ज़्यादा अमेरिका से आते. अमेरिका से आते. अमेरिका, चायना, जापान से आते. हा हा. या ठिकाणी येण्यासाठी लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी तिकीट्समध्ये काही डिस्काउंटही दिला जातो. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले असते. स्कायवॉक टावर वर आहे. नवनाथ काय अनुभव आहे? सुरुवातीला भीती वाटली, नंतर एकदम फुल मजा आली. रवी मजा आली. पहिल्यांदा भीती वाटली. तू तर नवीनच जसं पोरग रांगा सुरुवात करून चालायला लागतं तसं चालत होतं. तर मला तर अजिबात भीती वाटली नाही. सगळ्यात पहिल्यांदा मीच चाललो. सुरुवातीला वाटली भीती, पण आता कॉन्फिडन्स. मी आता काठमांडूच्या प्रसिद्ध अशा सिटी टावर मध्ये उभा आहे. मला काही भीती वाटली नाही अजिबात. एकदम छान वाटलं आणि पूर्ण सिटीचा इथनं काठमांडू सिटी पूर्णपणे दिसतीये. एकदम छान. स्कायवॉक हे पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे पहिल्यांदा वर आल्यानंतर थोडी भीती वाटायला लागली. पहिले 2 मिनिटं तर काय स्कायवॉक वर गेलोच नाहीये, पण नंतर एक पाऊल टाकत पुढे जाऊन पूर्ण स्कायवॉक केला. छान वाटलं. मी पण पहिल्यांदा स्कायवॉक करतोय. सुरुवातीला भीती वाटली, पण नंतर काही वाटलं नाही. अजूनही आबाला भीती वाटती. आब त्या पिलर उभा आहे. आज तुम्ही खाली पाहू शकता, ह्या गाड्या चाललेल्या पहा कार, आणि हा माणूस तर ते ह्याच्याच उभा आहे. ह्याला अजून कॉन्फिडन्स आलेला नाही, अजून भीती. अचानक उंचीवर आल्यामुळे थोडंसं गरा करल्यासारखं होतं, पण आता नॉर्मल आहे. नॉर्मल नाही, अजून ह्याच्यात उभा आहे. चालून दाखव. हा अजून कडणीच चाललाय. हा सुरुवातीला मी कडेला धरून चालत होतो, भीती वाटत होती, पण आता एकदम ओके चालू शकतो मी आणि चालतो. सगळ्यांची चालताना गुड. या ठिकाणी काचेचा फ्लोअर ट्रान्सपरंट आणि नाजूक असल्यामुळे आपल्याला शू कव्हर घालावं लागतं. यामुळे काचेला स्क्रॅचेस येत नाही. तसेच स्वच्छता आणि सुरक्षितता या दोन्हीसाठी शू कव्हर आवश्यक आहे. सेफ्टीच्या दृष्टीने या ठिकाणी मजबूत रेलिंग असून स्कायवॉकवरील मल्टीलेअर काच 800 किलोपर्यंत वजन सहज सहन करू शकते.
या ठिकाणी स्कायवॉक टावर काठमांडू रेस्टॉरंटसुद्धा आहे त्याच्या खालच्या फ्लोअरला. अरे काय ऑर्डर दिलेली? कॉफी ना. जाऊ दे आता काय विदाउट शुगर कॉफी सांगितली. विदाउट शुगर. हां, या ठिकाणी पूर्ण इथून पूर्ण आपल्याला काठमांडू शहर दिसते. स्कायवॉक टावर हे काठमांडूमधील एक अनोखं आणि थरारक ठिकाण आहे. काठमांडूला आलात तर इथला हा रोमांचकारी स्कायवॉक नक्कीच अनुभवून पहा.